या उद्रेकामागे बांगलादेशमधल्या विद्यार्थ्यांचा मोठा वाटा होता. बरोबर आहे. आणि त्या विद्यार्थ्यांची एक अशीही टीका होती की बांगलादेशमधल्या सरकारी नोकऱ्यांमध्ये करेक्ट. रिझर्वेशनची जी काही पद्धत आहे ती चुकीची आहे आणि तेही एक प्रमुख कारण होतं या उद्रेकामागे, असंही ते म्हणत आपल्याकडे जसं आरक्षणावर वाद होता तसं तो आरक्षणावरचा वाद तात्कालिक कारण ठरला की बांगलादेशचा जो स्वातंत्र्य लढा होता 1971चा, त्यात ज्यांनी भाग घेतला त्यांच्या मुलांसाठी ही आरक्षणाची तरतूद केली गेली आणि ती इतक्या प्रमाणात केली गेली की जवळजवळ 53% जागा त्यांच्याकडे राखीव ठेवल्या गेल्या. पुढे काय झालं की 6 मर्यादा बंद केल्या होत्या आणि त्या बंदच होत्या, पण पुन्हा एकदा कोर्ट म्हणालं की चालू करा. खरं तर सरकार तसं काही फार त्याच्यावर हे नव्हतं, पण त्याच्यावरनं पुन्हा एकदा असंतोष निर्माण झाला. कारण आपल्यासारखी स्थिती पण तरुणांची संख्या जास्त आहे, मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे आणि त्यामुळे जॉबची गरज सगळ्यांना आहे आणि सरकारी नोकरीकडे आपल्यासारखं स्थिती पण एक महत्त्वाचं जगण्याचं साधन म्हणून बघितलं जातं. मग अशा देशामध्ये स्पर्धा खूप असताना अशा प्रकारे आरक्षण खूप असेल, तर मग खूप कमी जागा इतरांना राहत होत्या आणि हे तात्कालिक कारण ठरलं असं म्हणता येईल, की ज्यावरनं उद्रेकाला सुरुवात झाली.